ज्ञानोबरायांनी तयारी केली आहे. आता आपल्याला समाधीला बसायचंय. निवृत्ती दादांना गहीवरून आलं. खरं म्हणजे ज्ञानोबरायांपेक्षा मोठे भाऊ आई वडील गेल्याच्या नंतर आई वडिलांनी सर्व जबाबदारी निवृत्ती दादांवर सोपवली आणि आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर निवृत्ती दादा आई झाले, वडील झाले. एक मोठा भाऊ म्हणून सर्व कर्तव्य पार पडली. ज्ञानोबराय निवृत्ती दादांना म्हणतायत, दादा या 22 वर्षाच्या दिनचर्येमध्ये जर काही माझं चुकलं असेल दादा तर मला मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. मी तुमच्यापेक्षा लहान होतो, पण माझे सगळे हट्ट, आम्हा तिन्ही भावंडांचे सर्व हट्ट तुम्ही आजपर्यंत पुरवलेत. आई बापाची कमी कधी भासू दिली नाहीत. निवृत्ती दादा आता मला परवानगी द्या. आणि निवृत्ती दादांनी महाराज ज्ञानोबरायांच्या हाताला धरलंय. इकडं सोपान काका, मुक्ताबाई भाई मोकलून रडू लागल्यात आणि नामदेवरायांचे तर डोळे रडून रडून सुजलेत. कारण तीर्थयात्रेला ज्या वेळेस गेले नामदेवराय आणि ज्ञानोबराय, त्यावेळेस नामदेवरायांना ज्ञान भेटलं होतं. ज्ञानाची आणि भक्तीची सांगड झाली होती आणि आता हा विरह सहन होत नव्हता, पण जावं लागणार आहे. निवृत्ती दादांनी हाताला धरलं आणि ज्ञानोबराय पुढे चालू लागले. समाधी मार्गाकडे मार्गक्रमण करू लागले. नामदेवराय म्हणतात, वर्णन करतायत की ज्यावेळेस मायबाप सोडून गेले त्यावेळेस इतकं दुःख अंतकरणाला झालं नव्हतं. माय बापे जेव्हा त्यागी गेले आम्हा, माय बापे जेव्हा त्यागी गेले आम्हा, आईचे संकट तेव्हा आले नाही, आईचे संकट तेव्हा आले नाही. पण ज्ञाना आज मात्र अश्रूंचा बांध फुटलाय रे. बांधल्या पेंडीचा सुटला सेवा, बांधल्या पेंडीचा सुटला सेवा, बांधल्या पेंडीचा सुटला सेवा, सुटला सेवा. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. निवृत्ती दादांनी ज्ञानोबरायांना बसायला नेलं. ज्ञानोबराय गुहेमध्ये गेले. समोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि घातियेली शिळा समाधीसी. सगळ्यांनी पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.